तर नमस्कार मित्रांनो, आपण जातो आता मोठ्या राईडसाठी. तर तुमचं स्वागत आहे या मोठ्या राईडमध्ये. तर आपली क्लासोडी बघा, एकदम ओपीमध्ये मस्त लुक दिला आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण जाऊया डायरेक्ट. आता पेट्रोल वगैरे भरायचं आहे, मग डायरेक्ट निघायचं आहे. त्यामुळे चला मित्रांनो, आपण डायरेक्ट जाऊया आता पेट्रोल पंपामध्ये. चला, राईडला जायचा राईडला. यो 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 फुल करा. काय झालं? पाचशे 20 ना? मित्रांनो, सूर्य बघा कसला मस्त वाटतोय, दिसायला पण एक नंबर. ट्राफिक असा आफ्टर लॉंग टाईम एवढा लांब जातोय हो. आणि प्लस आहे ना, पहिल्यांदा मी लालपरीतनं जायत होतो, आता मी जातोय स्वतःच्या गाडीतनं, म्हणजे स्वतःची गाडी घेऊन. घरातले पाठवत नव्हते, पण तुमचा भाव काय ऐकला नाही, गाडी घेतली शेवटी. पप्पा म्हणून ते मोठी गाडी घेऊन जाऊ, पण आपण म्हटलं नाही पप्पा, आम्ही बुलेटनेच जाणार. म्हणून आपण आता बुलेटनं जाऊ, आरामात जाऊ, काय टेन्शन नाही. का आपल्याला सावकाश जायचं आहे, सावकाश यायचं आहे, निवांत जायचं आहे, निवांत यायचं, आणि काय न करता यायचं आहे. काही नाही आहे, भले 1 तास लेट गेलो तरी चालेल आणि 1 तास उशिरा आलो तरी चालेल, पण भाव आणलो आपण जायचं आहे सावकाश, आणि सावकाशच यायचं आहे. असा रोड आहे ना, शेवटपर्यंत भेटला पाहिजे आपल्याला. काय सूर्य बघा मस्त वाटतोय हो. उगवतानाचा सूर्य आहे ना, दिसायला एक नंबर. मावळतानाचा पण सूर्य दिसायला एक नंबर, पण तो दुपारचा सूर्य असतो ना, तो खूप हरामखोर असतो आमच्याकडे. पण ठीक आहे, आपण निघायला उशीर झालेला आहे आपल्याला. जरा टायमिंग होता 7चा, आपण निघालो 9:15 घरातून. ओ माय गॉड, ऑसम रे, ऑसम. दिसतो आपल्याला सूर्य आज. हा मित्रांनो आहे ना, रोड एक नंबर भारी झाला. बाकी व्ह्यू बघा, काय तो सूर्य आहे, डोंगर आहे, डोंगरच्या मधनं रस्ता आहे. अजून काय पाहिजे? ए कोकण 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 कोकण. मित्रांनो, महिन्यात किंवा 2 महिन्यात नाही ना, एक आहे ना 100-200 किलोमीटरची राईड तर चालूच पाहिजे. त्याशिवाय ना मजा नाही हो. नुसतं दिवसभर काम करा काम करा काम करा. अरे आपण काम कशासाठी करतो? आपल्याला फिरायला, आपल्याला खायला, आपल्याला एन्जॉयमेंटसाठी, किंवा आपल्याला घरातल्या काही गोष्टींसाठी. त्यामुळे आहे ना, मजा करत राहा. अशी पण मजा करू नका की घरातले शिव्या पाहिजे. अशीच मजा करा की आपल्याला घरातले जास्त शिव्या नाही पाहिजे. कबुतरेश्वर. आता आपण आलेलो आहे हक्कमप्याट. आपल्याला मुंबईला जायचं आहे, म्हणजे मुंबईच्या दिशेने जायचं आहे. आपल्याला जायचं आहे ते चिपळूणात. त्या साईडला गेलो असतो ना, मस्त व्ह्यू दिसलो आता. पण काय करणार, आपल्याला जायचं या साईडला. तुम्हाला परशुराम घाट दाखवतो, परशुराम घाट. रोड बघा, असा जर रोड आहे ना आपल्याला एंडिंग पर्यंत असेल ना, तर आपल्याला काय टेन्शन नाही आहे. पण मध्ये पाव नदी ते संगमेश्वर हा पॅच आहे ना, हा खूप खराब आहे.
खूप खराब आहे म्हणजे खूपच खराब आहे असं होतं. त्यामुळे आता बघा मी जो गेलेलो गेल्या मे महिन्यात नाही ते आम्ही गेलेलो हल्ली ऑक्टोबर महिन्यात आहे ना, ऑक्टोबर महिन्यात मी गेलेलो. त्याच्यानंतर डायरेक्ट आता मी जातो आणि ते पण गाडीनेच जातोय. त्यामुळे आपल्याला रोडचा एक्सप्रेस चांगला जाणार आहे. नेहमीचा लालपरीचा एक्सप्रेस आहे ना, नुसता हाले डुले जायचो हाले डुले. अरे बाबा ते खड्ड्यांमधनं न्यायचेत ना, अरे डेंजर विषय व्हायचा नुसता जो हालायचो नुसता. इकडून निवडीतल्या पुलाचं जोरदार काम चालू झालं रे, खतरनाक एकदम ओपी. आज राईडला जायचं आपल्याला जायचं आहे राईडला. आणि भेंडी आहे ना, काल रात्री आहे ना मला झोपच लागली नाही. तुमच्या पण बाबतीत असं झालंय काय? हो जवळपास आहे ना 4 वाजेपर्यंत मी जागा. किती 4 वाजेपर्यंत मी जागा. 4च्या पुढचं मला आठवत नाही, 4:15पर्यंत तर होतो. आणि नंतर मला कधी झोप लागली मलाच जो समजला नाही. डायरेक्ट उठलो 7ला. तुमचा भाव डायरेक्ट 7ला उठला, ते पण तुमच्या भावाला पप्पानी उठवला. जो कधी असं झालं ना आणि आज झालंय म्हणजे असं कुठं जायचं असेल ना, एक्साइटमेंट असते की आपल्याला जायचं आहे, मस्त मजा येणार, सगळं होणार. पण जो हा लेट उठण्याचा विषय आहे तो आत्ता झालेत 8-10. तुम्हाला याच्यावर दिसत असेल की नाही माहिती नाही, मोबाईलवर दाखवतो तरी. मोबाईलवर बघा 8-8 झालेत, बरोबर 8-8. देवीच्या पुढचा जो आपला टोल नाका लागतो ना, तिथे आधी घुसं बघा. हमको कधी. अरे बाबा एक नंबर. हे सुख तुम्हाला घ्यायचं असेल ना तर कोकणाचं द्यायला लागेल, त्यात काय विषयच नाही. बाबा वाजले बघा किती 8-8 आणि आत्ताचा अजून पडतोय धुकं, म्हणजे विषय हाड ना ब्रो. हे बघा कसे सिगरेट खुल्या. अरे काहीतरी लाजा खुल्या मारताय. अरे काहीतरी वाटू दे रे, जनाची ना मनाची तरी काय वाटू दे.
बघा मित्रांनो, इथे थांबलोय थोडा वेळ. तिकडनं व्ह्यू बघा मस्त कसला दिसतोय तो. हर जगा कोरा ही कोरा आहे, हर जगा कोरा ही कोरा. आणि भेंडी आहे ना, पाऊस नसताना सुद्धा पावसाळ्याचं आहे ना जरा वातावरण वाटतं मला. एक नंबर भारी वाटतं आहे वातावरण. क्लायमेट आहे ना आमच्या रत्नागिरी सिटीमध्ये आहे ना, एवढा जो सूर्य बाहेर पडलेला आहे तिथं पण बाहेर पडलाय, पण इथं काही दिसत नाही. एवढं धुकं आहे, एवढं दाट धुकं आहे. हे तुम्हाला घ्यायचं असेल ना सुख तर कोकणात यायलाच लागतंय, त्यात का विषय नाही रे.